11 मार्च शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे वैद्यक आणि जीवशास्त्रज्ञ। त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला। पेनिसिलिन हे सूक्ष्मजीवाला मारणारे पहिले प्रतिजैविक ठरले। स्टॅफिलोकोकाय ऑरियस, निमोनिया, घटसर्प, स्कारलेट ज्वर यांचे रोगजीवाणूही पेनिसिलिन नष्ट करते असे त्यांनी सिद्ध केले। त्यांना पेनिसिलिनच्या शोधाबद्दल 1945 साली शरीरक्रिया विज्ञान व वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले। फ्लेमिंग यांचा जन्म 6 ऑगस्ट 1881 रोजी स्कॉटलंड मध्ये झाला। त्यांना 1908 साली लंडन युनिव्हर्सिटीतील सर्वोत्तम वैद्यकीय विद्यार्थी म्हणून सुवर्ण पदकाचा बहुमान मिळाला। सुरुवातीला त्यांना सर्जन व्हायचे होते, परंतु सेंट मॅरेज हॉस्पिटल मधील रोग प्रतिबंधक विभागातील प्रयोगशाळांमध्ये असणाऱ्या तात्पुरत्या स्थितीमुळे त्यांचे भविष्य जीवशास्त्र या नवीन क्षेत्रात आहे याची त्यांना खात्री पटली। तेथे जीवशास्त्रज्ञ आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ सर अल्मरोथ एडवर्ड राईट यांच्या लस उपचार पद्धतीच्या कल्पना वैद्यकीय उपचारात क्रांतिकारक दिशा देतात असे त्यांना आढळले। तिथे रोग्यांवर उपचार करत असताना त्यांना असेही आढळले की कित्येक रोगी औषधोपचार सुरू नसतानाही बरे होत आहेत। यावरून फ्लेमिंग यांनी निष्कर्ष काढला की माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्याच असावी। सेंट मॅरेज मध्ये शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीवर फ्लेमिंग यांनी संशोधन केले। 30 युरोपीय आणि अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली। टाइम साप्ताहिकाने त्यांची गणना 20व्या शतकातल्या 100 थोर वैज्ञानिकात केली। त्यांची 1943 मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली व 1944 मध्ये त्यांना सर हा किताब प्रदान करण्यात आला। अशा या महान जीवशास्त्रज्ञाचे 11 मार्च 1955 रोजी निधन झाले। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।